तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्कॉलरशिप मधला हा पाठ पाहत आहोत, शोइंग डायरेक्शन्स अँड सब डायरेक्शन्स मॅप रीडिंग. पाठाचं नाव काय आहे? शोइंग डायरेक्शन्स अँड सब डायरेक्शन्स आणि मॅप रीडिंग असं हे पाठाचं नाव आहे. बघा, SHOW शो म्हणजे दाखवणे, शो म्हणजे दाखवणे, डायरेक्शन्स म्हणजे दिशा. दिशा माहिती तुम्हाला, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, त्याला म्हणायचं डायरेक्शन्स. उजवीकडे, डावीकडे, राईट, लेफ्ट. पुन्हा सब डायरेक्शन्स, सब डायरेक्शन्स म्हणजे उपदिशा. बघा नाही, आता हे जर असं तुम्हाला दाखवलं, हे पहा, असं जर आपण बाण मारल्या, वर काय असते? नॉर्थ. काय असते? नॉर्थ. आपण फळ्यावर पाहू समजा, आपल्या धड्याचं नाव होतं डायरेक्शन्स. हे पहा, DIRECTION. हे काय आहे? डायरेक्शन. डायरेक्शन म्हणजे दिशा. काय? दिशा. दिशा. SUB DIRECTION. सब डायरेक्शन. सब डायरेक्शन म्हणजे उपदिशा. उपदिशा. आणि पुढे काय होतं अजून? MAP. काय होते? मॅप. मॅप म्हणजे नकाशा. नकाशा वाचन. हे 3 पाठ या स्कॉलरशिपच्या पेपर मध्ये त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तुम्हाला आता माहित पाहिजे डायरेक्शन कोणते, सब डायरेक्शन कोणते आणि मॅप रीडिंग कसं करायचं. ठीक आहे? शब्द समजले का? डायरेक्शन म्हणजे दिशा, सब डायरेक्शन म्हणजे उपदिशा, मॅप म्हणजे नकाशा. आता पुढे पहा, डायरेक्शन DIRECTION. डायरेक्शन पहा, असं जर आता समोर तुमच्या पुस्तक असलं, एखादा नकाशा असला, असं तुमच्या समोर राहते ना, तर असं तुम्ही मारून घेऊ शकता. वर कोणती दिशा असते? NORTH. नॉर्थ. नॉर्थ म्हणजे उत्तर दिशा. खाली कोणती दिशा असते? साऊथ. SOUTH. साऊथ म्हणजे दक्षिण. इकडे उजव्या हाताला, डाव्या हाताला, या साईडला कोणती दिशा असते? ईस्ट. काय असते? ईस्ट म्हणजे काय? पूर्व दिशा. साऊथ म्हणजे दक्षिण असते. आणि या बाजूला कोणती असते? वेस्ट. हे तुम्हाला माहित पाहिजे. पश्चिम. काय झालं? हे झालं मुख्य दिशा. हे झाले मुख्य दिशा. आता उपदिशा. ईस्ट आणि साऊथ मध्ये उपदिशा असते. नॉर्थ आणि ईस्ट मध्ये इथे एक दिशा असते. अशी काय उपदिशा आहे. आता बघा, दक्षिण आणि पूर्व याच्यामध्ये कोणती दिशा असते? दक्षिण आणि पूर्व मध्ये पहिल्यांदा हे नाव घ्यायचं, साऊथ ईस्ट असते. काय असते? साऊथ ईस्ट. SOUTH.
साऊथ ईस्ट दिशा असते. दक्षिण आणि पूर्वमध्ये साऊथ ईस्ट दिशा असते. उत्तर आणि पूर्वमध्ये कोणती दिशा असते? उत्तर आणि पूर्वमध्ये नॉर्थ ईस्ट दिशा असते. कोणती? नॉर्थ ईस्ट दिशा असते. पहा लक्ष द्या, पाचवीची सर्वे. उत्तर आणि पश्चिम मध्ये कोणती दिशा असते? नॉर्थ वेस्ट. दोन्ही पासूनच ही मधली दिशा तयार होते. उत्तर आणि पश्चिम मध्ये नॉर्थ वेस्ट. NORTHWEST नॉर्थ वेस्ट. आणि दक्षिण आणि पश्चिम मध्ये कोणते असते? दक्षिण आणि पश्चिम मध्ये साऊथ वेस्ट. साऊथ वेस्ट अशी दिशा असते. कळलं का? आता ह्याला मराठीत काय म्हणतात? दक्षिण आणि पूर्व मध्ये साऊथ ईस्ट. साऊथ ईस्ट म्हणजे कोणती? कोणती? आग्नेय दिशा असते. मराठीत आग्नेय म्हणतात. हा. उत्तर आणि पूर्व मध्ये नॉर्थ ईस्ट. नॉर्थ ईस्ट ला कोणती दिशा म्हणतात मग? हा, ईशान्य. त्याला ईशान्य दिशा म्हणतात. हे उत्तर आणि पश्चिम मध्ये नॉर्थ वेस्ट. नॉर्थ वेस्ट म्हणजे कोणतं? वायव्य. कोणतं? लिहू शकता तुम्ही वायव्य. वायव्य दिशा असते. आणि दक्षिण आणि पश्चिम मध्ये साऊथ वेस्ट. साऊथ वेस्ट म्हणजे कोणती? नैऋत्य. असं हे दिशा आहे. कळलं का? मुख्य दिशा चार: उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. आणि उपदिशा साऊथ ईस्ट मध्ये साऊथ ईस्ट, नॉर्थ ईस्ट मध्ये नॉर्थ ईस्ट, नॉर्थ वेस्ट मध्ये नॉर्थ वेस्ट आणि साऊथ वेस्ट मध्ये साऊथ वेस्ट. मराठीत काय म्हणतात? आग्नेय, ईशान्य, वायव्य, नैऋत्य. कळलं का? उपदिशा तुमच्या पुस्तकामध्ये पण आहेत, लक्षात ठेवा. आता ह्याच्यावर आपण प्रश्न पाहणार आहोत. ठीक आहे. चला आता बघा, इथे सुद्धा दिलेला आहे. मुख्य दिशा चार: ईस्ट म्हणजे पूर्व, वेस्ट म्हणजे पश्चिम, नॉर्थ म्हणजे उत्तर, साऊथ म्हणजे दक्षिण. उपदिशा बी बघितली आपण. उत्तर, उत्तर पूर्व मध्ये ईशान्य दिशा, दक्षिण पूर्व मध्ये आग्नेय दिशा, उत्तर पश्चिम मध्ये वायव्य दिशा, उत्तर दक्षिण पश्चिम मध्ये नैऋत्य दिशा. काढून दाखवलं होतं तुम्हाला, काढलं होतं ना. आता या दुसऱ्या दिशा कोणत्या? अप. अप हे ह्या बाणाने दाखवतात. वरचा बाण अप म्हणजे वर, डाऊन म्हणजे खाली, राईट म्हणजे उजवीकड आणि लेफ्ट म्हणजे हे बाण पण तुम्हाला माहित पाहिजे. कोणते वाट समजले ना? पाच. बघा याच्यावरचे प्रश्न बघत, सोपे प्रश्न आहेत. Which direction does the arrow indicate? Which direction
डायरेक्शन हे एरो जे आहे ARROW एरो म्हणजे बाण. एरो म्हणजे बाण. हे बाण असं चिन्हाने दाखवले. हे कोणती दिशा दाखवते? रेखडी म्हणजे राईट उजवीकडे दाखवते, अप वर दाखवते, लेफ्ट डावीकडे, बॅकवर्ड म्हणजे पाठीमागे दाखवते. डावीकडे. असं जर बाण असेल तर असं जर असेल तर आणि असं जर असेल तर असेच प्रश्न विचारतात तुम्हाला. ठीक आहे. कोणतं डायरेक्शन दाखवते हे शब्द मेन लक्षात ठेवा. डायरेक्शन म्हणजे दिशा. समजले का? डायरेक्शन म्हणजे दिशा आणि विच म्हणजे कोणती दिशा हे बाण इंडिकेट करते, दाखवते. चला पुढचा प्रश्न. अजून कशा प्रकारचे प्रश्न विचारतात? सन म्हणजे सूर्य, होय नाही? द सन सेट म्हणजे काय? मावळणे. सेट म्हणजे आणि उगवणेला काय म्हणतात मग? राईज. RISE राईज म्हणजे उगवणे आणि SET सेट म्हणजे मावळणे. विरुद्धार्थी शब्द. सेट म्हणजे मावळणे, राईज म्हणजे उगवणे. द सन सेट्स इन द डायरेक्शन. सन सूर्य कोणत्या दिशेला मावळतो? पूर्वला मावळतो, पश्चिमेला मावळतो, नॉर्थला मावळतो की साऊथला मावळतो? कुठे मावळतो? वेस्ट म्हणजे पश्चिमला मावळतो. बरोबर आहे की नाही? म्हणून वेस्ट या पर्यायाला तुम्ही गोल करायचं आहे. याच्या विरुद्ध पण तुम्हाला विचारू शकतात. सूर्य कोणत्या दिशेला उगवतो? आता इथं सेट्सच्या जागी काय येईल? रायजेस. द सन रायजेस इन द कोणत्या दिशेला उगवतो? ईस्ट दिशेला उगवतो. म्हणून त्या ठिकाणी ज्यावेळेस राईज विचारतील त्यावेळेस तुम्हाला ईस्ट करायचं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघा. विच डायरेक्शन डज द गिवन एरो इंडिकेट? हा बाण जे आहे, हा बाण कोणती दिशा दाखवाले? बघा आता पर्यायातून बघा. राईट दिशा दाखवाले का? म्हणजे उजवीकडे दाखवाले का? लेफ्ट डावीकडे दाखवाले का? डाऊनवर्ड म्हणजे खालची दिशा दाखवत आहे का? की अपवर्ड? म्हणून पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी तुम्हाला गोल करायचं आहे. ठीक आहे. चौथा प्रश्न. पुढचा प्रश्न कशा प्रकारचे विचारतात पाहत होता. इन विच डायरेक्शन इज द वेल इन द गिवन पिक्चर? आता हे मॅप रीडिंग सारखं आहे, नकाशा वाचन सारखं आहे. बघा. इन विच डायरेक्शन. इथे 4 पिक्चर आहेत, सरळ दिलेत. तुम्हाला काय म्हणतो? ज्यावेळेस देतात असं मारून घ्यायचं, साईडला वाटल्यास असं मारून घ्यायचं किंवा इथे मारू शकता तुम्ही छोटूस असं. वर कोणती दिशा असते रे? नॉर्थ. खाली कोणती असते? साऊथ. या बाजूला कोणती असते? ईस्ट. ह्या बाजूला कोणती असते? वेस्ट. त्याच्यामध्ये कोणती असते? साऊथ ईस्ट. कोणती असते? साऊथ ईस्ट. मध्ये जर काय असेल तर साऊथ ईस्ट दिशा. इथं ह्या साईडला कुठं असेल तर हे कोणतं? नॉर्थ ईस्ट. नॉर्थ ईस्ट. ह्या साईडला कुठं मध्ये असेल? इथं नॉर्थ वेस्ट. आणि इकडे जर कुठं असेल ह्याच्यामध्ये तर साऊथ वेस्ट. अशी दिशा असतात. बघा आता हे तुम्हाला नकाशा कळाला, सहज उत्तर देता येते. बघा. इन विच डायरेक्शन इज द वेल? वेल म्हणजे काय? WELL. वेल म्हणजे विहीर. तर विहीर कोणत्या दिशेला सांगा मग? बघा बाण सरळ दाखवाले. कोणत्या दिशेला आहे विहीर? कोणत्या दिशेला आहे? बरोबर आहे की नाही? सरळ ईस्टला. म्हणून पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. तुम्हाला एकदा नकाशा कळाला, दिशा द्यायचं कळालं, उपदिशा द्यायचं कळालं, झालं. सरळ तुम्हाला उत्तर मिळायचे असतात. पहा आता हे तुम्हाला सरावाचे प्रश्न आहेत. इथे उत्तर नाही, तिथे उत्तर होते. सरावाचे 1-2 नमुने तुम्हाला सांगितले होते. सोपे असतात, काय अवघड नाही. बघा. ट्री झाड सर्वांना माहित आहे. ग्रो म्हणजे वाढते. झाड वाढते की नाही? कोणत्या दिशेला वाढते? वर वाढते की खाली वाढते?
वर 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 जात राहते. ट्री ग्रोज इन द डायरेक्शन. कोणतं? डाऊन. असं खाली वाढते का? राईट. उजवीकडे वाढते का? लेफ्ट. डावीकडे वाढते का? अपवर्ड. अपवर्ड वाढते. पर्याय क्रमांक कोणत्या लिहायचं? पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. पुढे बघा. मुंबई इज इन द डायरेक्शन इन द मॅप ऑफ इंडिया. भारताचा नकाशा सर्वांना माहित आहे. भारताचा नकाशा सर्वांना माहित आहे. तर भारताच्या नकाशामध्ये मुंबई हे कोणत्या दिशेला आहे? तुम्हाला जर पाहायचं असेल तर भारताचा नकाशा पण तुम्हाला दाखवता येईल. आपल्याला दाखवत का? मोबाईल दिसला का? अरे तुझा मोबाईल दिसला. ओके चला ठीक आहे, काय हरकत नाही. आपण नंतर तुम्हाला मॅप दाखवू. समजा भारताचा नकाशा. तर भारताच्या नकाशामध्ये मुंबई हे कोणत्या दिशेला आहे? पश्चिम दिशेला आहे. कोणत्या दिशेला आहे? पश्चिम दिशेला आहे. लक्षात ठेवा. दिल्ली. दिल्ली कोणत्या दिशेला आहे? उत्तरेला. नॉर्थला. कुठे आहे? उत्तर दिशेला आहे. तुम्हाला नकाशा माहित पाहिजे बाबा कोणते राज्य कोणत्या दिशेला आहे. त्याचं वाचन करा व्यवस्थित. तर मुंबई थोडक्यात पश्चिमेला आहे. लक्षात ठेवा. सह्याद्री पर्वत, सह्याद्री माउंटेन पश्चिमेला आहे. ओके नाही? लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. टू विच डायरेक्शन? टू विच डायरेक्शन इज द रोड इन द पिक्चर गोइंग? चूज द करेक्ट ऑप्शन. चित्र कुठं आहे इथं सांगा बरं. बरं ओके. हेच आहे ना चित्र. ओके. टू विच डायरेक्शन. टू विच डायरेक्शन म्हणजे कोणत्या दिशेला. कोणत्या दिशेला इज द रोड इन द पिक्चर गोइंग. कोणत्या दिशेला. द एरो शो द डायरेक्शन. हे एरो कोणत्या दिशेला दाखवले रे? या साईडला म्हणजे राईट डायरेक्शन आहे का? राईट कसं म्हणायला? इकडची बाजू म्हणजे कोणती? कोणती बाजू आहे? आहे की नाही? जर समजा इकडे असं असेल, असं जर असेल तर राईट. उजवी बाजू. या साईडला म्हणजे लेफ्ट. ओके. पहा पुढचा प्रश्न. या चित्रात काय दिले बघा. टू विच डायरेक्शन ऑफ द टेबल. कशाच्या? टेबलच्या. म्हणजे टेबलच्या, तुमच्या नाही. टेबलच्या म्हणजे टेबल असं आहे असं समजायचं. आता खुर्ची आहे समजा, हे टेबल आहे ओके नाही. तर टू विच डायरेक्शन ऑफ द टेबल. टेबलच्या कोणत्या बाजूला मुलगा थांबलेला आहे? हातोरी करून सांगा. टेबलच्या कोणत्या बाजूला आहे? लेफ्ट. डावीकडे आहे. राईट. उजवीकडे आहे. अबो वर आहे का? अबो म्हणजे वर. च्या वर आहे का? हे तर कटलं. अप. अप म्हणजे पण वर आहे का? हे दोन तर कटले. राहिले फक्त लेफ्ट किंवा राईट. उजवीकडे आहे की डावीकडे आहे? आपल्या मनाचं नाही, त्या टेबलच्या. हो सर. टेबलच्या कोणत्या बाजूला आहे? पर्याय क्रमांक 1. त्याला गोल करायचं. पुढे आता आणखी एक चित्र आहे पहा. In which of the given options are the dots joined correctly? In which of the given options? पहा मोठं करतो मी, तुम्हाला लक्षात येईल. हा ठीक आहे. In which of the given options? इथं पर्याय आहेत बघा. पर्याय क्रमांक 1, 2, 3, 4 आहे. In which of the given options? The options पर्याय dots joined correctly. dots म्हणजे ठिपके. ठिपके बरोबर जोडलेले आहेत त्या ह्याच्यानुसार, त्या चिन्हानुसार. इथं काय म्हणलंय बघा. इथं काय करायचं तुम्हाला? डाऊन. काय करा? डाऊन करा. डाऊन करा. तर असं डाऊनचं बाण पाहिजे. असं असं पाहिजे. कसं पाहिजे? यांना काय म्हणाले? हे डॉट काय म्हणाले? डाऊन. डाऊन केल्या. हे डॉट काय म्हणाले? राईट. हे उजवीकडे गेले. हे डॉट काय म्हणाले? अप. हे डॉट काय म्हणाले? लेफ्ट. आपण केल्या. तर हे पर्याय कुठे आहे बघा सर. किती आहे? 2. हां हे म्हणाले. हे डॉट म्हणाले डाऊन. डाऊन आलं. हे डॉट म्हणाले राईट. राईट आलं. हे डॉट म्हणाले अप.
अप आलं, हे डॉट मला लेफ्ट आलं, म्हणून पर्याय क्रमांक 2. त्यांना जे इन्स्ट्रक्शन सांगितले त्या इन्स्ट्रक्शन नुसार तुम्ही केल्या तर हे चित्र मिळालं आपल्याला. 6वा प्रश्न. 6वा प्रश्न बघा. चूज म्हणजे निवडा. CHOOSE चूज म्हणजे निवडणे. चूज द करेक्ट डायरेक्शन ऑफ द टेम्पल. टेम्पल टेम्पल म्हणजे मंदिर. टेम्पल म्हणजे मंदिर. तर या पिक्चर मध्ये टेम्पल कोणत्या डायरेक्शनला आहे रे? टेम्पल कोणत्या डायरेक्शनला आहे? असं असलं चारी बाजूला इथं मारून घ्यायचं, सेंटरला असं मारून घ्यायचं. वर म्हणजे नॉर्थ, या बाजूला ईस्ट, या बाजूला वेस्ट, या बाजूला साऊथ. सगळा टेम्पल कोणत्या बाजूला आहे? साऊथ बाजूला आहे, हो की नाही? असं मारून घ्यायचं. चित्र असलं चित्राच्या सेंटरला तर मारून घ्यायचं आपण. मॅप डायरेक्शन मारून घ्यायचं. वर नॉर्थ, खाली साऊथ, इकडे ईस्ट, इकडे वेस्ट आणि उपदिशा मारून घ्यायचं. उपदिशा म्हणजे साऊथ ईस्ट. पहिल्यांदा याच घ्यायचं. हे दक्षिण पूर्व, दक्षिण पूर्व, उत्तर पूर्व, उत्तर पूर्व, उत्तर पश्चिम, उत्तर पश्चिम, पुन्हा दक्षिण पश्चिम, सर दक्षिण पश्चिम. तर डब्ल्यू कुठं नॉर्थ ईस्ट लिहिल्या. नॉर्थ, ठीक आहे, ओके. म्हणजे इथं काय आहे? ओके नाही असं सोपं आहे खूप. पुढे बघा. द कार इज टेकिंग अ डॅश टर्न. हे कार कोणत्या बाजूला टर्न घ्यायली रे? कोणत्या बाजूला टर्न घ्यायली? कार इज टेकिंग टर्न. तो कोणत्या डायरेक्शनला आहे? हा, राईट डायरेक्शन टर्न घ्यायली. उजव्या बाजूला वळाली की नाही? हो सर. द कार इज टेकिंग टर्न टू राईट डायरेक्शन. बरोबर आहे की नाही? हो सर. 8 नंबरचा प्रश्न बघा. चूज द करेक्ट ऑप्शन दॅट इंडिकेट्स द गिवन साइन. हे जे चित्र आहे, हे चित्र रस्त्यावर दिसते तुम्हाला, सिग्नलवर. रस्त्याने जाताना दिसते पहा. समोर शाळा आहे, समोर डावीकडे वळा, समोर स्पीड ब्रेकर आहे. रस्त्याने जाताना तुम्हाला असे काय दिसतात? सिम्बॉल दिसतात की नाही? चिन्ह दिसतात. तर हे चिन्ह रस्त्यावरच आहे. तर चूज द करेक्ट ऑप्शन. योग्य पर्याय निवडा. दॅट इंडिकेट्स द गिवन साइन. हे साइन आहे, SIGN. साइन म्हणजे चिन्ह. हे चिन्ह आहे. तर हे चिन्ह काय दर्शवते? टर्न लेफ्ट, अपवर्ड, अपवर्ड म्हणजे वर. टर्न राईट, गो स्ट्रेट, सरळ जा. असं जा. टर्न कोणत्या दिशेला वळा? उजवीकडे वळा. टर्न राईट. आता अशा प्रकारचे प्रश्न विचारतात बघा तुम्हाला. आता हे एक छान प्रश्न आहे. असं विचारू शकतात तुम्हाला. हे पहा, मॅप आहे त्याचा. आता हे आपल्या महाराष्ट्र राज्याचा मॅप आहे. काय? महाराष्ट्र राज्याचा मॅप आहे, नकाशा आहे की नाही? हो सर. बघा. ऑब्झर्व द मॅप. नकाशाचं काळजीपूर्वक निरीक्षण करा. आता ह्याच्यावरचं कोणतं राज्य कोणत्या दिशेला आहे, कोणता जिल्हा कोणत्या दिशेला आहे हे तुम्हाला पाहता येईल. ऑब्झर्व द मॅप ऑफ महाराष्ट्र गिवन बिलो अँड आन्सर द क्वेश्चन्स. प्रश्नाची उत्तरं द्या. नकाशा पाहायचं आणि उत्तरं द्यायचे. पहा. पहिला प्रश्न काय विचारला आपल्याला? मध्य प्रदेश इज टू द डायरेक्शन ऑफ द महाराष्ट्र. मध्य प्रदेश हे जे राज्य आहे, मध्य प्रदेश हे जे राज्य आहे, महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला आहे? मध्य प्रदेश इज टू द डॅश ऑफ महाराष्ट्र. हे महाराष्ट्राचा नकाशा आहे, महाराष्ट्र राज्य आहे. तर महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला मध्य प्रदेश आहे? पहा. आता पहा, तुम्हाला काय म्हणलो? आता हे असं जर आहे, असं जर महाराष्ट्र प्रदेश असं, आता हे लक्षात ठेवायचं. असं तुम्हाला हे असं लक्षात ठेवायचं. तर इथं तुम्हाला हे दिलंय पण
तुम्ही कल्पना करायचं आहे. हे बघा इथं दाखवलं पण इथं वर काय आहे नॉर्थ, या बाजूला काय असते, या बाजूला काय असते रे इकडे ईस्ट असते, इकडे काय असते वेस्ट, काय असते साऊथ असते. मध्य दिशा तुम्हाला सांगितलं. बघा आता मध्य प्रदेश कोणत्या दिशेला आहे रे? नॉर्थ दिशेला आहे. उत्तरेकडे की नाही, सरळ आहे की नाही, हो सर. महाराष्ट्राच्या वर आहे की नाही. आता हे समजा असं गोल आहे, असं एक गोल आहे समजा. गोल असलं वर काय असते नॉर्थ, खाली काय असते साऊथ, या बाजूला काय असते ईस्ट, या बाजूला काय असते वेस्ट. मधली दिशा तुम्हाला माहित आहे हो की नाही, बरोबर की नाही. हे गोल म्हणजे हे समजायचं असं. बघा आता वर काय आहे, इकडे वरच्या दिशेला काय चाललंय, खालच्या दिशेला काय चाललंय, इकडे इकडे असं काय चालू आहे. उपदिशा असतात ते, कळलं का? हो सर. पहा पुढे पहा. गोवा, गोवा स्टेट इज टू द डॅश ऑफ महाराष्ट्र. गोवा राज्य कुठं आहे बघा. मग माहिती दिसाले गोवा. गोवा कोणत्या दिशेला येईल रे? पर्याय पहा, साऊथ, वेस्ट, ईस्ट की नॉर्थ. गोवा इथं आहे या ठिकाणी. तर गोवा कुठं आहे? ईस्ट. ईस्ट म्हणजे कोणती दिशा? पूर्व. पूर्वेकडे आहे, नॉर्थ उत्तरेकडे आहे, वेस्ट पश्चिमेला आहे की साऊथ? साऊथ बरोबर आहे की नाही, दक्षिणेला आहे. कोल्हापूर डिस्ट्रिक्ट कोणता? सोलापूर. सोलापूर जिल्हा, डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा. सोलापूर डिस्ट्रिक्ट इज टू द डॅश ऑफ स्टेट सातारा. आता एक प्रश्न बघा. सोलापूर जिल्हा, सोलापूर डिस्ट्रिक्ट इज टू द डॅश ऑफ सातारा डिस्ट्रिक्ट. सातारा जिल्ह्याच्या कोणत्या दिशेला सोलापूर आहे? काय? सातारा जिल्ह्याच्या, सातारा जिल्हा पहिले बघायचं. सातारा कुठे आहे? सातारा जिल्हा इथं आहे की नाही. तर सातारा जिल्ह्याच्या कोणत्या दिशेला सोलापूर आहे? वर जर असेल तर, वर जर असेल, सोलापूर जर वर असेल, सोलापूर जर वर असेल तर उत्तर, खाली जर असेल साऊथ, या बाजूला असेल ईस्ट, या बाजूला असेल तर कोणत्या दिशेला आहे मग सोलापूर? ईस्ट दिशेला आहे की नाही. सोपं होतं प्रश्न. आता पुढचं, रीड द मॅप केअरफुली. हा नकाशा काळजीपूर्वक पहा आणि या प्रश्नाची तुम्हाला उत्तर द्यायचे. आता एवढेच प्रश्न राहिलेत, मग आपले पूर्ण प्रश्न होतात. तुम्हाला नंतर कोणते जरी आलं तरी सोपे प्रश्न आहेत, काय अवघड नाहीत. आहेत की नाही, सोपे आहेत की नाही. चला पहा पुढचा प्रश्न. रीड द मॅप केअरफुली. हा नकाशा काळजीपूर्वक पहा. कमॉन, रीड द मॅप केअरफुली. पहा, आज सेंट्रल दिलंय. वर काय आहे? नॉर्थ, खाली साऊथ, या बाजूला ईस्ट, या बाजूला वेस्ट. काढून तरी सोपं आहे, सरळ सरळ तुम्हाला पाहायचं आणि उत्तर द्यायचं. रेल्वे स्टेशन कोणत्या दिशेला आहे रे? नॉर्थ वेस्ट. पहा असं या साईडला चाललंय, म्हणजे एक तर उत्तरेकडे नाही, असं सरळ पूर्वेकडे नाही. तर उत्तर आणि पूर्व यांच्या मध्ये आहे. सॉरी, पूर्व नाही, पश्चिम. उत्तर आणि पश्चिम यांच्या मध्ये आहे, म्हणजे नॉर्थ वेस्ट. कोणता? नॉर्थ वेस्ट. आता एक बस स्टँड, बस स्टँड पण दक्षिणेकडे पण नाही आणि पश्चिमेकडे पण नाही, दक्षिण आणि पश्चिम यांच्या मध्ये आहे, म्हणजे साऊथ वेस्ट. कळले नाही, मधल्या उपदिशा झाल्या त्या. राम इज गोइंग टू स्कूल. राम शाळेत जात आहे. हे नकाशा दिला तुम्हाला, इथं राम आहे. हे काय? राम आहे. राम इज गोइंग टू स्कूल. इथं तुझी शाळा आहे, स्कूल आहे की? हो सर. रामला शाळेत जायचं आहे, राम शाळेत जात आहे. राम इज गोइंग टू स्कूल फ्रॉम हिज होम. हे तिचं घर.
त्याला घरून शाळेत जायचं आहे. He wants to know the direction of various places. त्याला डायरेक्शन माहित करून घ्यायचं आहे, कोणत्या दिशेला काय आहे. नाउ फिल इन द ब्लँक्स. तर रिकाम्या जागा भरा. पहा, Ram's home is in the direct direction. रामचं घर कोणत्या दिशेला आहे रे सांगा मग. बघा, रामचं घर इथं आहे. सरळ उत्तरेलाही नाही, दक्षिणेला नाही, पूर्वेलाही नाही, तर उत्तर आणि पूर्व यांच्यामध्ये आहे. नॉर्थ ईस्ट. काय? नॉर्थ ईस्ट. हो की नाही. राम स्कूल इज इन द डायरेक्ट डायरेक्शन. रामची शाळा कोणत्या दिशेला आहे मग. रामची शाळा पहा साऊथ ईस्ट. कुठे आहे. साऊथ ईस्ट. रेल्वे स्टेशन इज इन द डायरेक्ट डायरेक्शन. रेल्वे स्टेशन बघा कोणत्या दिशेला आहे. रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशन नॉर्थ वेस्ट. नॉर्थ वेस्ट. बरोबर आहे. व्हेरी गुड. नॉर्थ वेस्ट. छान. बस स्टँड इज इन द डायरेक्ट डायरेक्शन. बस स्टँड इज इन द डायरेक्ट डायरेक्शन. साऊथ वेस्ट. आरोही. साऊथ वेस्ट. साऊथ वेस्ट. व्हेरी गुड. छान. बघ ना. सन रायजेस इन द डॅश. सूर्य कोणत्या दिशेला उगवतो मी अगोदर झालता. सेट इन द वेस्ट. रायजेस इन द कोणत्या दिशेला उगवतो. पूर्वेला उगवतो. अशा प्रकारे आपण सर्व प्रश्न या पाठावरील पाहिलेले आहेत. तुम्ही घरी जाऊन अजून एक नमुना प्रश्न आहेत, असेच प्रश्न तुम्हाला येत नाहीत, याच्यावर आधारित येतात. घरी जाऊन हे रिव्हिजन जरी केला तरी याच्यावरचे सर्व प्रश्न तुम्हाला येऊन जातील. ठीक आहे. ओके. घरी जाऊन तुम्ही परत हा व्हिडिओ पाहू पण शकता. थँक्यू.